तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 6 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता कमळीला तर तिकीट तर केलेलं नसतं. तिला मात्र कॉलेजमध्ये एंट्री तर भेटलेली असती. पण आता तिला कॉलेजची फी भरण्यासाठी ती पैसे कुठून आणणार आणि कशी फी भरणार? फी भरल्याशिवाय तर तिला कॉलेजमध्ये येऊ देणार नाही. त्या रागिणीने आणि कामिनीने आणि अनिकाने असा नियम केला आहे. आता त्यानंतर कमळीला तर अनिका म्हणू लागते, काय गं तुझ्याकडून कुठून पैसे येणार आहे? तू काय भीक वगैरे मागणार आहे का? रोडवर भीक मागणार आहे का? काय करणार आहे तू? आणि तू तुझ्या कॉलेजची फीस कशी भरणार? आणि जर फीस नाही भरली तर तुला कॉलेजमध्ये येताच येणार नाही. मग तू तुझं शिक्षण पूर्ण कसं करणार? तर त्यावेळी कमळी म्हणू लागते, तू जे असा विचार करतेस ना तसं तर मी काहीच करणार नाही. मी स्वाभिमानाने पैसे कमवणार आणि फीस पण भरणार आणि मी पास देखील होणार आहे. तर त्यावेळी अनिका शांत बसते. आता ऋषी, बंड्या, निंगी, कमळी यांना वाटत असतं नेमकं करायचं तर काय करायचं, पण स्वतःच पैसे कमवूनच मला फीस भरायची आहे, मला कुणाची मदत तर घ्यायची नाही. आता त्यानंतर बंड्याने एक आयडिया सुचलेली असते की कमळी आणि निंगीने जर हे काम केले ना तर खरंच त्या पैसे पण कमवतील आणि त्यांच्या कॉलेजची फीस पण भरतील आणि त्यांचं शिक्षण देखील पूर्ण करू शकतील. त्यानंतर ऋषी आणि बंड्या कमळी आणि निंगीकडे येतात. तो ऋषी सांगू लागतो की कमळी आणि निंगी, तुमच्यासाठी ना भन्नाट अशी आयडिया बंड्याने शोधून काढली आहे की तुम्हाला हे काम नक्की जमेल आणि तुम्ही तुमचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता. त्यानंतर बंड्याला कमळी आणि निंगी विचारू लागतात, हो पण काम तरी काय आहे सांगताय का? मग त्यांचा असा प्लॅन झालेला असतो की कमळी आणि निंगीने ना उन्हामध्ये ना रोडवर पाणी बॉटल विकायच्या आणि जेवढे काही पैसे येतील तेवढे पैसे साचून ठेवायचे आणि मग कॉलेजची तुम्ही फीस भरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुणाला भीक वगैरे मागायची काहीच गरज नाही. कमळी आणि निंगीला हा प्लॅन खूप आवडलेला असतो की चला आपण आजपासूनच स्टार्ट करूया. त्यानंतर निंगी आणि कमळी सायकलवरती पाणी बॉटल विकायला सुरुवात करतात. तर आता कमळी सायकल घेऊन असते तर निंगी सगळ्यांना सांगू लागते की कडक कडक उन्हात थंडगार पाणी आणलेलं आहे, कुणाला जर घ्यायचं असेल तर नक्की आमच्याकडे या. तर गरमीच इतकी आहे तर कुणी पण थंड पाणी पितच. त्यानंतर मग कमळी आणि निंगीकडे खूप सारे कस्टमर जातात, पाण्याची बॉटल वगैरे घेतात. पण मात्र आता हे अनिकाला माहिती होतं की यांनी मात्र चांगलाच बिझनेस चालू केला आहे आणि पाण्याच्या बॉटल विकत्या, अशाने तर त्या इझिली त्यांची फीस भरू शकता. पण आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. त्या कमळीला आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला घ्यायचंच नाही आहे. त्यानंतर आता अनिकाने हे सगळं रागिणीला सांगितलेलं असतं. रागिणीने मात्र लगेच काहीतरी प्लॅन करायला सुरुवात केली. काही माणसांना फोन करून सांगितलं देखील की आता रोडवर कोणी तर असे कामं करताय, पाणी बॉटल विकताय, गाडी चालू असली तरी गाडीला हात करताय, थांबवता, हा कुठला नियम आहे? यांच्यावर ना कडक कारवाई झालीच पाहिजे. आता रागिणीचं हे बोलणं ऐकून ते व्यक्ती लगेचच कमळी, निंगी यांच्याकडे येत असतात. म्हणू लागतात, काय लावलंय तुम्ही हे रोडवर? तुमच्यावर न कडक कारवाई करण्यात येत आहे, तुम्ही ना इथून जाऊ शकता, हे काम तुम्ही रोडवर नाही करू शकत. अशाने मात्र जे 4 व्हीलरवाले आहेत ना त्यांना मात्र खूप त्रास होतो. तुम्ही अचानक त्यांच्या समोर जाता, त्यांना त्यांची गाडी थांबवणे लागते, त्यांच्या मागं इमर्जन्सी कामं असतात. त्यानंतर आता ऋषी म्हणू लागतो, काय काय तुम्हाला काय करायचं याच्यावरून? त्या त्यांची मेहनत करतात तर त्यांना करू द्या ना, रोडवर तुमचं काय आहे? आता त्यानंतर ते माणसं सांगू लागतात, तुम्ही इथं बेकायदेशीर वस्तू विकताय आणि त्यात आम्हाला विचारताय की प्रॉब्लेम काय आहे? आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत. आता हे ऐकल्याच्या नंतर मात्र ऋषी, कमळी आणि निंगी मात्र अस्वस्थ होतात. त्या काहीच बोलत नाही. तर तिकडनं मात्र अनिका सगळी मज्जा बघत असते. म्हणू लागते, आता काय यांनी या कमळी आणि निंगीला एकदा का काढून दिलं ना की मग यांचं हे पण काम फेल होऊन जाईल. जोपर्यंत फीस भरायची तारीख आहे ना तोपर्यंत तर काही हिच्याकडून शक्यच नाही. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागात कमळी